पावसाळ्यात आपल्या त्वचेची विशेष काळजी घ्यायला लागते, कारण आधीच पाऊस आणि त्यात ह्युमिडिटी, त्यामुळे काही इन्फेक्शन्स आणि बाकीचे पण काही आजार होण्याची जास्त शक्यता असते. आणि हे आजार आपल्याला होऊ नयेत किंवा आपलं ओव्हरऑल हेल्थ चांगली राहावी याच्यासाठी काही उपाय करण्याची गरज असते. तसंच पावसाळ्यात अनेकांना व्हायरल फीवर, डेंग्यू, मलेरिया किंवा सगळ्या आत्ता जीवजंतूंचा पण ब्रीडिंगचा सीझन असतो, त्यामुळे जीवजंतूसुद्धा मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह असतात. त्यामुळे बरेच जणांना असे छोटे मोठे आजार, अगदी सर्दीपासून ते डेंग्यू मलेरियापर्यंत इतके आजार होऊ शकतात. त्यामुळे ह्याच्यात आपलं फिजिकल, मेंटल आणि इमोशनल हेल्थ चांगलं ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात तर मॉन्सूनमध्ये स्वतःची काळजी कशी घ्यावी ते तुम्हाला कळेल. पावसाळ्यात टेम्परेचर कमी झाल्यामुळे आपल्याला फ्रेश वाटतं, पण याच्यामुळे आपल्या बॉडीमधल्या वॉटर लेवल्स कमी होतात. त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी प्यायलं पाहिजे. आणि पावसाळ्यात दमट हवेमुळे आपल्याला सारखा घाम येतो आणि या घामामुळे पण आपल्या शरीरातली पाण्याची पातळी कमी होते. आणि पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे आपल्याला थकवा येणं, कधीकधी चक्कर येणं, डोकेदुखी किंवा इवन ड्राय स्किन यासारखे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. त्यामुळे पावसाळ्यात नेहमी योग्य प्रमाणात पाणी प्यायलं पाहिजे. दमट हवेत बॅक्टेरिया आणि बुरशी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे पर्सनल हायजीनमुळे आपल्याला साबणाने हात धुवायची गरज असते. साबण जर कधी अवेलेबल नसेल तर सॅनिटायझर किंवा पेपर सोपचाही तुम्ही वापर करू शकता. आणि आपल्या आजूबाजूचं वातावरण स्वच्छ आणि कोरडं ठेवल्यामुळे तिथे बॅक्टेरिया किंवा अजून मायक्रो ऑर्गॅनिझम्स तयार होत नाहीत. तुमची त्वचा नेहमी स्वच्छ आणि ओलसर ठेवणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी दिवसातनं 2दा क्लिन्झरचा वापर करून त्याच्यावर मॉइश्चरायझर लावा आणि त्यामुळे त्याच्यात धूळ किंवा घामामुळे आपली पोर्स बंद होणार नाहीत आणि चेहऱ्यावर फोड येणार नाहीत. आणि शिवाय स्क्रब असेल तर स्क्रब लावल्यामुळे स्किनवरच्या डेड सेल्स निघून जातील आणि मॉन्सूनमध्ये त्वचा अजून मोकळी होईल. आणि पावसाळ्यात आपल्या आहारात सीझनल फ्रूट्स आणि हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश असावा, कारण याच्यात मोठ्या प्रमाणावर व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. म्हणजे तुम्ही पेर, सफरचंद, गाजर आणि हिरव्या पालेभाज्या कोणत्याही खाऊ शकता. आणि याच्यामुळे इम्युनिटी वाढते आणि मी मगाशी सांगितलं तसं सर्दी खोकला होण्याचा हा सीझन असतो. त्यामुळे असा चौरस आहार घेतला तर सर्दी खोकला पण होत नाही. शिवाय गरम सूप्स, बरेचसे सूप्स तुम्हाला माहिती असतील, घरी पण करता येत असतील तसं, किंवा मसुराची डाळ किंवा फरसबी अशा भाज्या खाल्ल्यामुळे पावसाळ्यात त्यांचा खूप फायदा होतो. आणि शिवाय आल्याचा चहा कोणाला आवडत नाही, त्यामुळे नक्की आल्याचा चहा तुम्ही पीत जा पावसाळ्यात. आणि शिवाय दालचिनी, आणि आलं आणि दालचिनी याच्यामुळे शरीरात जर कुठे सूज आली असेल तर तीसुद्धा कमी व्हायला मदत होते. आणि एस्पेशली पावसाळ्यात स्वतःची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळे भरपूर पाणी पिणे, त्वचेची काळजी घेणे, हायजीन मेंटेन करणे, स्वतःची इम्युनिटी वाढवणे, हे सगळं करून तुम्ही आपली हेल्थ नक्कीच सुधारू शकता पावसाळ्यात. आणि पावसाळ्यातल्या प्लेझंट वेदरबरोबरच आपण जर का आहाराकडे लक्ष दिलं तर त्याचा नक्कीच फायदा होतो आपल्याला. त्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घेतलीत तर तुम्हाला पावसाळा नक्कीच एन्जॉय करता येईल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि ह्या चॅनलवरचा अजून पण खूप युजफुल आणि युनिक कंटेंट आहे, ते पण तुम्ही नक्की बघा. थँक्यू.